नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की माया ऐश्वर्याला भेटायला येते, तेव्हा मात्र ऐश्वर्याला ती सगळं काही सांगू शकते आणि ती म्हणते की आता तर खरं वेळ आलेली आहे की तुला 12 वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ सांगायला हवा, परंतु मी जानकीच्या सोबत नाही, 12 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी आलेली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तू खरं सांगते आहे का? त्यानंतर मात्र ऐश्वर्या कन्फर्म करते, तर तेव्हा तिच्या लक्षात येतं की माया खरं बोलते आहे. तेव्हा माया सुरुवात करते की गोष्ट आहे 12 वर्षापूर्वीची आणि ही गोष्ट जेव्हा तुला कळेल ना, तू स्वतःहून मला मदत करायला तयार होईल. आणि आता माया मात्र जानकीचा भूतकाळ तिला सांगायला सुरुवात करते. तर दुसरीकडे सौमित्रा आणि अवंतिका हे सुद्धा ऋषिकेश आणि जानकीला तिचा भूतकाळ विचारतात, कारण जर तुम्ही आम्हाला भूतकाळ सांगितला नाही तर तुमच्या भूतकाळामध्ये तो कोण व्यक्ती आहे ते आम्ही कसं शोधू शकणार, असं विचारताच इकडे आता जानकी सुद्धा त्या दोघांना 12 वर्षापूर्वीची गोष्ट सांगण्यासाठी सुरुवात करते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की 12 वर्षापूर्वी ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना कसे भेटले होते जत्रेमध्ये, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या दोघांचे पहिल्याच भेटीत किती वाद झाले होते, तेवढ्याच सायली मात्र आपल्याला त्या दोघांचे वाद मिटवताना दिसणार आहे. तर दुसरीकडे मात्र मकरंद कसा जानकीच्या आयुष्यात आला हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.